एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शाखा फलकाच्या उद्घाटनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा फलकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पालघर तालुक्याचे आमदार काशीनाथराव दाते, माझ्या श्रामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नवजी कानडे, आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हबप अरुणगिरी महाराज, अरुण पाटील नाईक, अमृत कुमार, अशोक सावंत, कपिल पवार, दिलीप जठार, किरण कडू, सुहास डरे, गणेश वरखडे, मुन्नाताई चावरे, अशोक कानडे, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, हरी बनसोडे, सतीश बोर्डे, अजय खिलारी, अनेक म्हणजे राहुरी तालुक्यातले, श्रामपूर तालुक्यातले, अहिल्यानगर जिल्ह्यातले उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, आजी माजी सहकारी, माझ्या राहुरी कारखान्यावरचे उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, आज आपल्या अहिल्यानगरच्या राहुरी अहिल्यानगर इथं माझा अरुण तनपुरे साहेबांनी आणि संग्राम जगताप आपले नगर शहराचे आमदार यांनी काही कार्यक्रम आयोजित केलेले होते। माझं लहानपण हे सगळं राहुरी कारखाना आणि देवारी प्रवऱ्याच्या परिसरामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं इथं आल्यानंतर साहजिकच जुन्या आठवणी, आजोळला त्या काळामध्ये येणं जाणं, त्याच्यामध्ये मामांच्या घरी राहणं, इथल्या सगळ्या सहकाऱ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीनं खेळ खेळणं, हा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर येतो। परंतु काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागतं। तो काळ आताचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे। आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं, जी सर्वधर्म विचारधारा आहे, जातीय सलोखा निर्माण करणारी विचारधारा आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी विचारधारा आहे, या विचारधारेची कास आम्ही सगळ्यांनी धरलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जे काही राजकारण होतं, समाजकारण होतं, सुसंस्कृतपणा होता, तो आपण अंगीकारला पाहिजे। त्याच्यातूनच आपण समाजाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, तरच उद्याच्याला भारताचं, महाराष्ट्राचं, आपल्या अहिल्यानगरचं, आपल्या राहुरीचं भलं होणार आहे। हा विचार महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर मी सांगत असतो। मी ज्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे, स्वतः लहू कानडे साहेबांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन श्रामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघात जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 99 शाखा फलकांचं अनावरण केलेलं आहे। आणि आज माझ्या हस्ते आपल्या सर्वांच्या हे महत्वाचं राहुरी कारखान्याचं ठिकाण, इथं 100व्या शाखेच्या फलकाचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो। पाट्या लावणं, त्याच्यातून पक्षाचा प्रचार करणं, त्याच्यातनं लोकांच्या मध्ये मिसळून पक्षाची भूमिका समजावून सांगणं, त्याच्यातनं पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवणं, हे आपलं काम आहे। आणि तीच परंपरा आजपर्यंत आपल्या सगळ्या वडीलधाऱ्यांनी अंगीकारलेली आहे। माझा पण राजकीय जीवनामध्ये 35 वर्षाचा अनुभव आहे। मी पण खासदार, राज्यमंत्री, आमदार, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री अशी विविध पदं माझ्या बारामतीकरांच्या पाठिंब्याच्या जोरावर
महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमाने आम्ही मिळवली आणि त्याच्यातलं आम्ही काम करतोय। वेगवेगळ्या समस्या असतात, प्रश्न असतात। साहजिकच ज्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही छोटी सभा होतीये, इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, त्याच्या पुढे जाऊन महाराजांच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि महाराजांनी जो विचार मांडलेला आहे त्याच विचाराने आम्ही पुढे चाललो। माझी आपल्याला विनंती आहे की इथं लहानपणी अतिशय वैभव आम्ही बघितलेला आहे। स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरे साहेबांनी हा कारखाना उभा केला। त्या काळामध्ये अनेक ह्या जिल्ह्यामध्ये मातब्बर नेते जन्माला होऊन गेले। विखे पाटलांनी कारखाना उभा केला, काळ्यांनी केला, कोल्ह्यांनी केला, गोल्यांनी केला, गडाकांनी केला, तनपुरे साहेबांनी केला, खूप नागवडेचा बापूंनी केला। अनेक मान्यवरांची नावं तिथे घेता येतील, परंतु त्याच्यात पहिली पिढी काही ठिकाणी गेली, दुसरी पिढी गेली, तिसरी पिढी गेली, चौथी पिढी आज पुढे आलेली। पद्मश्री विखे पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, त्याच्यामध्ये स्वतः पद्मश्री पहिल्यांदा प्रमुख होते, त्याच्यानंतर बाळासाहेब विखे प्रमुख झाले, नंतर राधाकृष्ण विखे प्रमुख झाले, त्याच्यानंतर आता सुजय विखे प्रमुख झालेले। 4 पिढ्या, काही ठिकाणी 3 पिढ्या, परंतु इथं मात्र कारखान्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे। अनेक दिग्गज नेते या कारखान्याचे चेअरमन झालेले आम्ही लोकांनी पाहिलेले। कारण मी सुरुवातीलाच उल्लेख केला की माझा जन्मच मुळात देवळाली प्रवरामध्ये झालेला आणि त्याच्यामुळं बाबूराव दादांचा काळ देखील, स्वर्गीय बाबूराव दादांचा, तनपुरे साहेबांचा आम्ही बघितला, लक्ष्मणराव कदम साहेबांचा पण आमच्या मामांचा काळ आम्ही बघितला, गाडे पाटलांचा काळ बघितला, रामदास पाटील धुमाळांचा काळ आम्ही बघितला। अनेक जण, किती नावं मी तुम्हाला सांगू की त्यांचा सगळ्यांचा काळ बघितला। इथं अतिशय आर्थिक संपन्नता होती, आर्थिक वैभव इथं उसंडून वाहत होतं। आज इथली परिस्थिती, त्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्यावर होतं, त्याचा परिणाम दिवसभर काम करून संध्याकाळी ज्यांची चूल पेटतील अशा छोट्या माझ्या व्यावसायिक धारकांच्यावर होतो। त्याच्यातून अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं, तेच नेमकं इथं घडलेलं आहे। मी त्याच्याबद्दल राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास आणि उपाहारगृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझे विचार मांडले। मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आता अरुण तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा अलीकडच्याच काळामध्ये पॅनल निवडून आलेला आहे। तिथं कसं पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त होतील, कष्ट आहे, मेहनत आहे, कर्जाचा डोंगर आहे, परंतु त्याच्यातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे। शेतकऱ्यांचा भाव चांगला देत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे। एनसीडीसी कडनं मदत घ्यावी लागणार आहे, राज्य सरकारच्या कडनं, सहकार विभागाच्या कडनं मदत घ्यावी लागणार आहे। काही बाबतीमध्ये वन टाइम सेटलमेंट करावी लागणार आहे। काही बाबतीमध्ये कारखान्याचे प्रमुखांना, संपूर्ण संचालक बोर्डाला एक नया पैसा इथं खर्च होणार नाही यांच्यावर असा प्रयत्न करावा लागणार आहे। त्यांना कारखाना त्याचा व्यवस्थितपणे पहिले दिवस प्राप्त होईपर्यंत भत्ता देखील घ्यावा लागणार नाही, गाडी पण वापरता येणार नाही, तिथं चहाशिवाय काही मिळणार नाही, असे फार कडक भूमिका एक स्वीकारावी लागेल। तर हे सगळं पुन्हा जागेवर येण्याच्या करता मदत होईल आणि ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेवटी आपला उभा सभासदांच्या मालकीचा ते सहकारी साखर कारखाना आहे, आपल्या बापदादांनी लावलेलं ते रोपट आहे, ते पुढं वटवृक्षासारखं बहरलं पाहिजे, वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला पण तुमच्या भागातला ऊस तिथं घालावं लागेल। शेवटी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर बाहेर निघणं अवघड नाहीये।
मी माझ्या तालुक्यामध्ये देखील अशा प्रकारच्या अडचणीतले कारखाने बाहेर काढलेले. मी बघाशीच बोलत असताना सांगितलं, माझ्या इथं मी 3636 भाव गेल्या वर्षी दिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात एवढा मोठा भाव कोणी दिलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं जर कष्ट घेतले, मेहनत घेतली, काटकसर केली, मनापासून काम केलं तर हे घडू शकतं. आणि त्याकरता सहकार खातं पण आमच्या बाबासाहेब पाटलांच्याकडे आत्ताच मला त्यांचा फोन आलेला होता, दादा माझं उद्या एक ऑपरेशन आहे, मी लीलावतीला ऍडमिट आहे आणि मी 5-6 दिवस तिथं मला थांबावं लागेल, पण मी तिथून माझं जे काही फाईल वगैरे क्लिअर करायचं ते काम करीन. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. आज लहू कानडे साहेबांनी त्यांना एक कवी, एक साहित्यिक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. मागच्या काळामध्ये ते तुमचे 5 वर्षापूर्वी आमदार होते, परंतु यावेळेस दुर्दैवाने अपयश आलं. मी महाराष्ट्रात फिरत असताना कार्यकर्त्यांना सांगतो, अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका आणि यश मिळालं म्हणून हुरळून जाऊ नका. जमिनीवर पाय ठेवून काम करत चला. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या मध्ये सत्ता असो नसो सतत लोकांच्यात राहतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, कुणी किती मोठा झाला तर 100% कामं कुणाकडनंच होऊ शकत नाही, पण आपण देत असणाऱ्या कामाचं कुठेतरी नोंद घेतली जाते, प्रयत्न केला जातोय, सोडवणूक करण्याच्या करता काही फोन केले जात आहेत. अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे. आज सभासद नोंदणीचा कार्यक्रम महाराष्ट्रात सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चाललेला आहे. घड्याळ ही आपली खूण आहे आणि आज इथं आपण शाखेचं 100व्या फलकाचं अनावरण करत असताना इथले युवकचे अध्यक्ष असतील, त्यांची कार्यकारिणी असेल, त्यांनी पण लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे, मिसळलं पाहिजे, काय त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत, ते सोडवण्याच्या करता प्रयत्न केला पाहिजे. नुसते बोर्ड लावून चालणार नाही, ती तर एक महत्वाची बाब आहेच, परंतु त्याचबरोबर आम्ही अडचणीत आलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमच्या अडचणी दूर करण्याच्या करता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. हा विश्वास त्या वेगवेगळ्या शाखांच्या मध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, सर्व कार्यकर्ते यांना ते करावं लागणार आहे. आम्ही पण एकदम आभाळातनं पडलो आणि उपमुख्यमंत्री झालो असं नाही. आम्ही पण गाव पातळीवर तळागाळातनं काम केलं, विकास सोसायटीचा पंच म्हणून काम केलं, नंतर चेअरमन म्हणून काम केलं, नंतर बँकेचा संचालक, चेअरमन, मग एनएससी बँकेचा चेअरमन, अशी विविध पद झेपत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि त्याच्यामुळं कष्ट करण्याची तयारी, चांगला विचार मनामध्ये ठेवण्याची तयारी, कधी कुणाच्या बद्दल आकसानी न वागण्याची तयारी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी ही बाबांनो असली पाहिजे. आणि त्याच्यातच आपली संघटना अधिक बळकट होईल. मी मगाशी जवळपास तासभर 1.25 तास भाषण करून तिथं माझे विचार सांगितलेले आहेत, माझे मतं काय आहेत ती सांगितलेली आहे. आणि आज राज्यामध्ये काम करताना आम्ही तोच विचार घेऊन आमच्या 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची बिलं शेतकऱ्यांची माफ केलेली. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.